नमस्कार माझ्या सर्व बंधू भगिनी आणि बांधवांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? स्वागत आहे तुमचं एक भाऊ दोन बहीण या व्लॉगिंग चॅनलमध्ये. अजिबात वेळ न घालवता करायची आजच्या या व्लॉगला एक धमाकेदार सुरुवात. हाय नमस्कार मंडळी, सकाळ झालेली आहे. हा आहे आमचा डे 2 आणि या ठिकाणी एक छानसा सनराईज बघायला मिळते. सॉरी, आजचा दिवस खरंच खूप चांगला आहे. आम्हाला खूप ट्रॅव्हलिंग करायचं आहे आज, ताईला खूप ड्रायव्हिंग करायचं आहे आज. आम्ही आता पटकन तयार होतो आणि निघायची तयारी करतो. सी यू. आता चालू आहे नाश्त्याचे प्रिपरेशन. इकडे आहे ब्रेड ऑमलेट. पटकन आता करणार आहे आणि आम्हाला अर्ध्या तासात इकडून निघायचं आहे. बिकॉज आम्ही चाललो आहे क्रेडल माउंटनला, जे आहे अराउंड 2.5 hours अवे फ्रॉम युअर. आणि पटकन आता आम्हाला तयारी करून निघायचं आहे सर्वांना. सी यू गाईज ऑन द लोकेशन. हाय, आता आम्ही निघालो आहे क्रेडल माउंटनला. मला तुम्हाला हाऊस टूर द्यायची होती, बट आता घाई झालेली आहे. तरी पण आपण हाऊस टूर करणार आहोत, पटकन करणार आहोत थोड्याच वेळात. बाय द वे, ही आमची कार आहे, ही आमची ताई आहे. आमची जायची तयारी झालेली आहे. ड्रायव्हर साहेब रेडी आहेत. आपण पटकन जाऊन हाऊस टूर करून येऊया. त्याचे 2 घरं आहेत. दिस वन इज काइंड ऑफ अ ट्री हाऊस और अ लेवल हाऊस, रो हाऊस. हे गराज आहे, पण इकडे आम्ही राहत नाही आहोत, आम्ही या घरात राहत आहोत. ही घराची बॅक साईड आहे. दिस इज द एंट्रन्स. इकडून एंट्री केल्यावर एक छोटासा डायनिंग टेबल दिसतो. इकडे थोडेसे प्लांट्स लावलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. होपफुली याच्यात स्नेक्स नाही आहेत और एनी अदर ॲनिमल्स. होपफुली दे आर नॉट इन देअर. हा आहे घराचा एंट्रन्स. घर खूपच ॲस्थेटिक आहे. इट्स व्हेरी वेल डिझाईन्ड आणि मोस्टली वुडन थीम दिलेलं आहे घराला. आर्ट डेकोर खूप ठेवण्याचा ट्राय केलेला आहे. दिस इज द एंट्रन्स. इकडे टी व्ही, बुकशेल्फ, इकडे थोडेसे आयटम्स बघायला मिळतात. कटलरी आयटम्स और आय डोंट नो व्हॉट डू यू कॉल देम, कप्स. हा इकडे एक संदूक ठेवलेला आहे. दिस इज द किचन. राईट साईडला किचन येतं. नॅचरल लाईट पण खूप छान आहे या घराला. एक फ्रीज. दिस इज द आय डोंट नो इंडक्शन. हा प्लॅटफॉर्म येतो किचनचा. इकडे खूप सारे कबर्ड्स पण दिले ज्याच्यामध्ये सगळे युटेन्सिल्स आणि अम्युनिटीज आहेत. दिस इज द लिव्हिंग एरिया. इथे बसायला जागा आहे. हे पण खूप छान. कलर्स सगळे वेगवेगळे डिसाईड केलेले आहेत. लाईटिंग खूप छान आहे. सगळ्या बाजूने विंडोज ठेवलेले आहेत सो दॅट लाईट कम्स इन द हाऊस व्हेरी वेल. हे डिनर पण मला खूप आवडलेलं आहे. इट्स थ्रू द लाईट्स. या हे थोडे अजून आर्ट डेकॉर्स आहेत. इकडे चिमनीची डिझाईन दिलेली आहे. इकडे एक डायनिंग टेबल आहे. येस, दिस इज द लिव्हिंग एरिया. लिव्हिंग एरियाच्या आतमधून आम्ही इकडे जातो राईट साईडला. लेफ्ट साईडला गेल्यावर दिस इज ॲक्च्युली द मेन एंट्रन्स ऑफ द हाऊस. मी पटकन उघडून दाखवतो. दिस इज ॲक्च्युली द मेन एंट्रन्स ऑफ द हाऊस. इकडे थोडीशी बसायला जागा आहे. छानसा व्ह्यू आहे सिटीचा. देअर द लॉन्सेस्टन सिटी. हा एंट्रन्स आहे, बट आम्ही हा एंट्रन्स वापरत नाही. वी आर मोस्टली युझिंग द अदर एंट्रन्स विच इज फ्रॉम द बॅक साईड. दरवाजा लॉक करूया, नाहीतर माझ्या बहिणी माझा. हा होता कॉरिडोर. राईट साईडने येते माझी रूम. पूर्ण घराला एक छानशी अशी वुडन थीम दिलेली आहे. द कलर्स आर लुकिंग व्हेरी नाईस. ब्राऊन, ग्रे, व्हाईट, येल्लो आणि रेडचे फ्रेम्स लावलेले आहेत. देअर अ पेंटिंग ओव्हर हिअर. मिरर, अगेन अ फोटो फ्रेम. एक चेअर आहे. हे बॅडमिंटनचे डिझाईन्स आहेत. स्टफ टू कीप. माय बेडरूम, बेड. इकडे एक ऑस्ट्रेलियाचा खूप छान फ्लॅग लावलेला आहे. वे यू कॅन सी ऑल द ट्रॅव्हलिंग रूट्स अँड एव्हरीथिंग. अगेन छोटेसे कटलरी सेट्स. हे ड्रॉवर्स आहेत जे रिकामी आहेत मोस्टली. संदूक अगेन. देअर इज अ फॅन गिवन. छोटा संदूक अगेन. अ लॅम्प, हीटर. अँड दिस इज माय रूम. खूप छान असा लुक आहे. माझी बॅग अशीच पडलेली आहे, सॉरी. हा आहे माझ्या ताईंचा बेडरूम. हा आपण आता नाही बघणार आहोत कारण का डेफिनेटली हा खूप वाईट दिसणार आहे आता. ह्याची रेकॉर्डिंग मी नंतर करीन.
सो हा त्यांच्या रूमचा एंट्रन्स. इकडे खूप छान असे बुक्स ठेवलेले आहेत, डेकॉर ठेवलेलं आहे थोडं. अँड या कपाटात बुक्स खरंच इकडे छान दिसतात. हे थोडासा अगेन शो पीसेस, डेकॉर, पेंटिंग्स. 0.5 घेतो. There's a chair, paintings, lamp, a tree, lamp. हा बेड होता त्यांचा. एक छोटासा असा कबड पण दिलेला होता इकडे. हीटर, फॅन, अगेन सम ड्रॉवर्स. तिकडे पण एक ड्रॉवर होता. लॅम्प. छान असा बाहेर असा व्ह्यू पण होता ह्यांना. इथून सरळ गेल्यावर येतो डिशवॉशिंग, हीटर, आय डोंट नो वॉट, जे आम्ही उद्या वापरणार आहोत. राईट साईडला इकडे एक चिल्ड्रन्स बेडरूम आहे आय गेस, छोटासा. दिस इज अ व्हेरी प्रिटी आणि छोटासा रूम. अगेन पेंटिंग्स एव्हरीवेअर. डेफिनेटली द Airbnb ओनर लव्स आर्ट. कबर्ड विच इज एम्प्टी. एक मिरर, दिस इज मी. विंडो, नॅचरल सनलाईट सगळीकडेच खूप छान येते. एव्हरीवेअर देर इज विंडोज so that you can see your surroundings from the house. इथून राईटला गेल्यावर येतो वॉशरूम. आय डोंट नो वाय द लाईट्स आर नॉट देअर, बट या ब्लाइंड्स आहेत म्हणून. सो इकडून येतो हा वॉशरूम. अगेन अन आर्ट डेकॉर, रिअली ब्युटिफुल. दिस इज अ व्हेरी प्रिटी मिरर. सो या, दिस वॉज अ हाऊस. आणि आता आपण पटकन जाऊया धावत माउंट क्रेडलला, बिकॉज आम्हाला ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. अँड सी यू गाईज इन द कार. मे बी छानशी आम्ही गप्पा मारू, एक टाइम लॅप्स करू छानसा. मोरया. दिल चाहता है, दिल चाहता है, दिल चाहता है कभी न बीते चमकीले दिन. दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन. दिन दिन भर हो प्यारी बातें, झूमे शामें गाए रातें, मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा. हमको राहों में यूं ही मिलती रहे खुशियाँ. सो खूप टाइम नंतर आता आपण परत आलोय. क्रेडल माउंटन बघायचा टाइम झालाय. सो दिस इज द क्रेडल माउंटन. 3x वर केलंय तुमच्यासाठी. खूप सुंदर व्ह्यू आहे, क्यूट. माझ्या ताईने मला आठवण करून दिली आहे की तू ब्लॉगर पण आहेस, व्लॉगिंग करत राहा. ही ताई काय नाही करत, जाऊ दे. ती फोटो पण नीट नाही घेत. कभी न बीते चमकीले दिन. आम्ही ऑलमोस्ट आता पोहोचत आलोय. 2 तास झाले गाडी चालवून. खूप दमायला झालं ताईला, मला नाही. आणि व्ह्यू खरंच खूप छान आहे. आता खाली जाऊन पण आम्ही बघू की कसं काय दिसतं ते. होपफुली छान फोटोज पण येतील. माउंटनचा छानसा असा व्ह्यू पण येईल. सो सी यू गाईज वेन वी गेट डाऊन ॲट द व्ह्यू पॉईंट. दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन. चमकाते हैं, चिलमिलाते हैं अपने रास्ते. ये खुशी रहे, रोशनी रहे अपने वास्ते. चमकाते हैं, चिलमिलाते हैं अपने रास्ते. ये खुशी रहे, रोशनी रहे अपने वास्ते. जहाँ रुके हम. सो आता आम्ही पोचलेलो आहोत क्रेडल माउंटनच्या लोकेशनला.
आमच्या ताईने गाडी 141 किलोमीटर्स चालवलेली आहे, अराउंड 2 आवर्स चालवलेली आहे. लोकेशन फारच छान वाटतं आहे. ड्राईव्हमध्ये छान माउंटनचे सीन्स दिसले. लँडस्केप थोडी वेगळी आहे, ड्रायश रिजन आहे, एरिड रिजन आहे. आता जाऊन बघू व्ह्यू पॉईंट्सवर कसं लोकेशन आहे, काय व्ह्यू आहे तो. तुम्ही होपफुली बघितलं असेल की माउंटनचा मी व्हिडिओज घेतलेच आहेत, ते मी टाकेनच ह्याच्या आधी. सो येस, तिकडे एक मॅप पण आहे. आम्ही जाऊन बघू कुठे काय काय लोकेशन आहेत, कसं जायचं ते. अँड लेट्स सी. सो दिस इज द क्रेडल माउंटन मॅप. मी लेक्स बघायला खूप इंटरेस्टेड आहे. द क्रेटर लेक, द डव लेक, द लेक लीला, क्रेडल प्लॅटू, समिट पण आहे एक. इट्स रिअली गोइंग टू टेक अ लॉट ऑफ टाईम सगळं फिरेपर्यंत. म्हणूनच आमची ताई साहेब बोललेल्या की लवकर निघावू, जेवढं तेवढं आपल्याला जास्त फिरता येईल. सो बघू आता काय होतं. जहाँ भी जाए जो हम चाहे वो हम पाए. Oh, okay. Okay, so you're looking at doing the direction around 2 to 3 hours. Yeah. Bus back to Ronald Creek. Yeah, just one stop. This is where you सो जस्ट आता एक जोक झाला आहे. मी तिकीट्स बाय करत होतो तेव्हा त्या बाईंनी विचारलं की ऑल 3 आर अडल्ट्स, आणि तेव्हा तिने सायलीकडे बघितलं ऑल 3 अडल्ट्स आहेत की नाही. सो सायली तिला अडल्ट नाही वाटली. सो आता आम्हाला एक बस पकडायची आणि बस पकडून आम्हाला जायचं आहे लेकला, डोवा लेकला. त्या लेकवरून आपल्याला ते अजून कुठेतरी घेऊन जाणार आहेत ना, डव लेक सर्किट. तिकडून ते फिरायचं, मग तिकडून परत दुसऱ्या पॉईंटवर थांबणार, तिकडे फिरायचं, वॉक करायचं, तिकडून परत इकडे यायचं. या सो असा आयटिनरी आहे आणि बघू कसं जाते. होपफुली खूप छान असेल. आम्ही बसमधून आता जस्ट उतरलेलो आहे आणि समोर जो व्ह्यू दिसतोय आम्हाला डवर्स लेकचा. आय डोंट नो इफ यू गाईज आर रेडी ऑर नॉट फॉर इट, बट दिस इज द डवर्स लेक. समोर आपल्या क्रेडल माउंटन आहे. अँड येस, दिस इज द वॉक दॅट वी आर गोइंग टू टेक. इकडून आम्ही असं पूर्ण डवर्स लेक फिरू आणि होपफुली तिकडे छान छान फोटोज घेऊ. रहे डुबा हमेशा सवार, हमको राहों में यूं ही मिलती रहे खुशियाँ. चाहता है सो आता आमचा वॉक चाललेला आहे. पूर्ण क्रेडल माउंटनचं ते बॅकग्राऊंड आहे अलॉंग विथ. सो इट्स अन एंटायर वॉक दॅट वी हॅव टू डू. त्या लोकांनी 5 त्या लुकआउट पॉईंट्स एज वेल समोर, आणि हा संपूर्ण पाथ आम्ही आता फिरणार आहोत जाऊन. ह्या दोन्ही ताई माझ्यासाठी डिस्कवरी करतायत की कुठे काय काय कसं करायचं आहे, आणि मी जाऊन फोटो काढतोय, विच आय लव्ह इट. चाहता है चाहता है. सो आता आम्ही इकडे थांबलो या पॉईंटवर. इकडे छोटे छोटे पॉईंट्स आहेत टू लुक आउट फॉर द क्रेडल माउंटन. सायली काय आहे ते मध्ये मला माहीत नाही, बट या दीज आर द स्मॉल पॉईंट्स. आम्ही इकडे फोटोज काढले आणि खूप छान व्ह्यू आहे इकडे. आय एम गोइंग टू टेक अ 360 व्ह्यू. चाहता है कैसा अजब ये सफर है. वॉकिंग्स. मला माझ्या काळ्या जॅकेटने खूप घाम आलेला आहे, त्यामुळे मी जॅकेट काढून टाकलेलं आहे. अजून पूर्ण ती साईड बाकी आमची लेकची वॉक करायची. थोडे थोडे मध्ये क्लिप्स टाकेन मी. बाकीचे एन्जॉय द व्ह्यू. हर एक ही बेखबर है.
अँड वी आर युअर इन दी ॲमेझॉन रेन फॉरेस्ट. जस्ट किडिंग. इकडे खूप जंगल आहे, जंगलातून चालतो आम्ही आता. सायली कुठे गेली? आली मागून आली. हां, तर आम्ही जंगलातून चाललो आहे आणि थोडाच वेळ आधी, इग्नोर करा तुम्ही, थोड्याच वेळ आधी आम्हाला इकडे साप दिसलेला. माझ्या डोक्यात नाही आलं कॅप्चर करायचं, कारण का सेफली तिकडनं निघणं खूप इम्पॉर्टंट होतं. सायली म्हणाली जवळ जाऊन फोटो घे, पण कस्तुरीताई थांबवलं की सेफ नाही आहे आणि मी पण नाही गेलो जवळ. बट येस, जंगल एरिया आहे जिथे कोणीही काहीही असू शकतं. सायली पण असू शकते, सायली पण आहे, सायली पण असू शकते. काय सायली आहेच. सो येस येस येस. तो खाली फेकी ना इकडे. गाईस, इकडचा व्ह्यू बघा. हा व्ह्यू खूप छान आहे. चाहता है कभी न बीते हाफवे सर्किट झालेला आहे. अनदर हाफ वे टू गो. दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बघा आम्ही कुठे आलो आहे. आणि ॲज माय कस्तुरीताई राईटली सेड की इकडे सर्किटमध्ये प्रत्येक जागी वेगवेगळी सिनरी दिसते आम्हाला, ॲट एव्हरी प्लेस. आता हे डेन्सली पॉप्युलेटेड एरिया आला आहे विथ द ट्रीज अँड एव्हरीथिंग. ट्रीज पण इथले वेगळे आहेत. द ब्रांचेस ते पण लेंदी आहेत, ट्विस्टेड आहेत थोडे. बट येस, इकडे सनलाईट अजिबात पोचत नाही आहे. बाय द वे, सनलाईट खूप कमी आहे इथली. आय थिंक नाव वी आर ऑन दी अदर साईड. थोडंसं अजून बाकी आहे. 8 किलोमीटर ऑलरेडी चालून झालं आहे. अजून मे बी 3 or 4 किलोमीटर बाकी आहे. विल डू इट. दिन भर हो पुण्याच्या दगडांवर सायली डोकं मारणार आहे, आय मीन आपटणार आहे. मे बी डोकं ठीक होईल. आय डोंट नो. मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा हमको राहों में यूं ही मिलती रहे खुशी. आणि बी सॉरी नाही माझ्या मागे आली येते ती, मग पुढे जाऊ दे. दोघी बहिणी माझ्या दमून बसल्यात. गुड वर्क. Kitty, my phone says आपण for the past 2 hours चालतोय. किती स्टेप्स झाले सायली? माझे 10,000च्या वर झाले केव्हा ते. तिथेच झालेले. 8,000 झाले. ऑलमोस्ट आम्ही आता पोचत आलोय. मी 10 मिनिटाचा ब्रेक घेऊन झालाय. मागे अगेन छान व्ह्यू आहे. बोथ माय सिस्टर्स आर रेडी टू गो अगेन. लेट्स गो. आता आम्ही आलो इकडे वॉम्बॅट्स बघायला. समोरच आमच्या जस्ट एक वॉम्बॅट आहे. नाही हा वॉम्बॅट आहे आणि त्याचा व्हिडिओ आम्ही घेतला समोरून. व्हिडिओमध्ये मी टाकतो. चाहता है दिल चाहता है दिल चाहता है कभी न बीते सो आमचं आता सगळीकडे फिरून झालेलं आहे. आमची पेटपूजा पण झालेली आहे. माझी मध्ये बॅटरी गेलेली त्यामुळे रेकॉर्ड करता नाही आलं. बट येस, छान खाऊन झालं आहे, पिऊन झालं आहे आणि आता आम्ही घरी निघालो आहे परत. सगळे नॉर्मली जमलेलेच आहेत. बट झाली खूप चाललो आणि सिनरी पण खूप छान बघायला मिळाली. आता घरी जाऊन ब्लॉग एंड करू. तोपर्यंत आम्ही एक झोप काढतो. बाय बाय. दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन. दिन भर हो प्यारी बातें झूमे
दिशा में गाए रातें, मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा, हमको राहों में यूं ही मिलती रहे खुशियाँ। दिल चाहता है कभी ना बीते चमकीले दिन, दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन। जगमगाते हैं चिलमिलाते हैं अपने रास्ते, ये खुशी रहे रोशनी रहे। हॅलो. सो आम्ही घरी पोचलेलो आहोत. आम्ही आंघोळ वगैरे करून झालेली आहे, थोडा आराम पण करून झालेला आहे आणि आता आम्ही उबरमधून जेवण पण मागवलेलं आहे. सो आता हा व्लॉग मला वाटतं आपण एवढाच ठेवूया. जेवण दाखव एक सेकंड. हे माझं पामा सॅलेड, हे दोन्ही थाय फूड आहे जे माझ्या भगिनी खाणार आहेत. सो येस, हा व्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया दुसरी भगिनी हां. आणि आपण उद्या भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे की आम्ही कुठे जातोय. सो सी यू गाईज, बाय.